तांदळाची पांढरशुभ्र कुरडई करण्यासाठी इथे 2 किलो रेशनचं तांदूळ घेतलेले. स्वच्छ निवडून घ्यायचं. 5 किंवा 6 पाण्याने चांगलं चोळून धुवून घ्यायचं आणि 4 दिवस तांदूळ भिजायला ठेवायचं. रोज याचं पाणी बदलायचं आणि नवीन पाणी घालायचं. 5व्या दिवशी 2 वेळा तांदूळ परत एकदा धुवून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक असायचं. जशी आपण ग्रेव्ही करतो अगदी तसं मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यानंतर ना एक 0 नंबरची चाळणी किंवा सुती कपडा घ्यायचा. पाणी भरपूर घालायचं. त्याच्यातून 2 वेळा चीक गाळून घ्यायचा आणि एक दिवस एक रात्र चीक निवळायला ठेवायचा. दुसऱ्या दिवशी चीक निवळला की वरचं पाणी फेकून द्यायचं. चीक एका भांड्याने असा मापून घ्यायचा. जेवढा चीक भरेल तेवढंच पाणी आपल्याला इथे कुरडईचा चीक हटण्यासाठी लागणार आहे. 3 पातेली माझा चीक भरला होता. 3च पातेली आपल्याला इथे पाणी घ्यायचं. मोठं अल्युमिनियमचं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात चीक आपल्याला हटवून घ्यायचं. पाणी गरम झालं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चिकाची धार लावून असं सारखं हलवत राहायचं, जेणेकरून चिकाच्या गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे. गॅस इथे आपल्याला बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती चीक हटवून घ्यायचा. नंतर हटवून घेतला की आपल्याला झाकण ठेवून साधारणतः याला 20 ते 25 मिनटं एवढा चीक शिजण्यासाठी आपल्याला वेळ पुरेसा द्यायचा. गॅस बारीक ठेवायचा. अधनं-मधनं चीक आपल्याला हटत राहायचं. चीक एकदा शिजला की उलटण्याला किंवा पळीला अजिबात चिटकत नाही. त्यानंतरनं आपल्याला याच्या कुरडया बनवून घ्यायच्या. जेवढ्या चिकाच्या कुरडया बनवायच्या तेवढंच पातेल्यामध्ये काढून घ्यायचा चीक, झाकून ठेवायचा, म्हणजे हवेवरती चीक आपला वातडणार किंवा दाथडणार नाही. त्यानंतरनं या पद्धतीने आपल्याला कुरडई बनवून घ्यायची. 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून द्यायच्या, कारण वर्षभर आपल्याला ह्या कुरडया वापरायच्या असतात. 3 दिवसानंतरनं बघू शकता एकदम पांढरं शुभ्र आणि तिप्पट चौपट फुलणारी आपली तांदळाची कुरडई बनवून